एक लग्न असेही भाग 14. निधीलाही तो प्रसंग अगदी जशाचा तसा आठवला. तिने डायरी बाजूला ठेवली आणि सौरवचे कपाट परत उघडून बघितले. त्याने व्यवस्थित ठेवलेल्या कप्प्यात थोडा वेळ शोधल्यानंतर तिला एक डब्बी दिसली. तिने उघडून बघितले. त्यात तेच ब्रेसलेट होते जे त्याने पूर्वाला गिफ्ट दिले होते. खरंच अगदी सांभाळून ठेवलं होतं त्याने. काव्याला नव्हते दिले. म्हणजे त्याच्या आयुष्यात पूर्वाची जागा नक्की वेगळी होती. निधी विचार करत होती. आता पुढे. मी तर आज हवेतच होतो. पूर्वाने तिच्या प्रेमाची कबुली दिली. हेच तर स्वप्न होतं माझं. बस पूर्वासोबत असली की कुठली परीक्षा पास करून जाईल मी. आनंदाने ही बातमी माझ्या मित्रांनाही सांगितली. त्यांना तेवढासा आनंद झाला नाही, तरी माझ्यासाठी त्यांना चांगलंच वाटत होतं. खरंच पूर्वाचा वाढदिवस माझ्यासाठी फारच प्रियसच ठरला. मला वाटतं पूर्वासोबत कुठेतरी फिरायला जावे. तिला छान छान गिफ्ट द्यावं. हातात हात धरून बिनधास्त फिरावं. पण मला यातले काहीच करायला मिळत नाही. तिला सारखी भीती वाटते कुणीतरी बघेल म्हणून. मी तिच्यासोबत बाहेर कुठे यायलाच तयार होत नाही. फार फार तर जवळच्या रेस्टॉरंटमध्ये, तेही तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते. आणि गिफ्ट द्यावे म्हटले तर तिचा नकार. एकतर तिला कोणाकडून काही घ्यायची सवय तर नाहीच, शिवाय घरी कोणी पाहिलं का हा सुद्धा एक धाक. आम्ही सगळेजण जवळच्या एका वन डे ट्रिपला गेलो. जास्त कोणी नव्हतं. माझे मित्र मैत्रिणी आणि पूर्वाच्या मैत्रिणी. मी मुद्दाम ही ट्रिप अरेंज केली होती. त्यानिमित्ताने माझा आणि पूर्वाचा ग्रुप एकत्र येईल असं मला वाटले. पूर्वा आणि मला थोडा टाईम स्पेंड करायला मिळेल म्हणून मला फारच आनंद झाला होता. पूर्वा हो नाही करता करता यायला तयार झाली. आम्ही सगळ्यांनी बाईक घेतल्या होत्या. पूर्वा माझ्या मागे बसणार हे निश्चित झाले होते. तरी वेळेवर का कुणास ठाऊक माझ्या मागे काव्या येऊन बसली. मला जराशी चीडच आली काव्याची की पूर्वाची तेही नाही सांगता येणार. अगं काव्या, तू का माझ्या गाडीवर येऊन बसलीस? मी जरा वैतागात विचारलं. काय झालं, एकटा जाणार आहेस का? ती म्हणाली. नाही, पूर्वा बसणार आहे. हां हां, वाट बघ तिच्या येण्याची. ती गेली पुढे निधीसोबत. कसं शक्य आहे? दोघींनाही माहीत आहे ती माझ्यासोबत येणार आहे. तू बोललास का हे तिला? बोलायचं काय आहे त्यात? साधीच गोष्ट आहे, कुणालाही कळतं, मी म्हणालो. ते काही मला माहीत नाही. तू मला नेणार नसशील तर मी जाते. माझी ती गाडीवरून उतरत बोलली. ठीक आहे चल. ती गेलीच आहे तर एकटा जाऊनही काय करू? मी गाडी स्टार्ट केली आणि जरा वेगाने चालवत होतो तर निधी आणि पूर्वा मला निधीच्या गाडीवर दिसल्या. अरे, त्यांना आपल्यामध्ये नाही मिक्स व्हावेसे वाटते तर तू कशाला जबरदस्ती करतोस? त्यास कसली आली आहे जबरदस्ती? माझा फारसा बोलण्यातही मूड नव्हता. मला खरंच आता निधी आणि पूर्वा दोघींचाही राग आलेला होता. त्यात काव्या माझ्या कानात शिसे ओतत होती. माझे तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते ही गोष्ट वेगळी. तासभर प्रवास करून आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. निधी, शुभांगी, काजल आणि पूर्वा चौघी वेगवेगळ्याच राहत होत्या. तसा त्यांच्यातला दुवा मीच होतो. कारण मी बाकी कुणाशी काही जास्त पटत नव्हतं आणि मला राग आलेला, त्यामुळे मीही माझ्या मित्रांसोबत बिझी झालो. पूर्वा मात्र आपल्या मैत्रिणींसोबत हसत खेळत ट्रिप एन्जॉय करत होती. हां, तशी पाहत माझ्याकडेच होती. मी तिच्याकडे बघितलं की आमची दोघांची नजरानजर व्हायची. पण यावेळी मलाही फार राग आलेला. काजल आणि शुभांगी माझ्याकडे आल्या. काय रे सौरव, तुझं आणि पूर्वाचं भांडण झालं आहे का? शुभांगी म्हणाली. नाही ग, असं का विचारतेस? तुम्ही दोघं एकत्र असायला हवे होतेत म्हणून विचारलं. सगळ्या गोष्टी मलाच कळायला हव्यात का? तुझ्या मैत्रिणीला काहीच कळत नाही? मी जरा चिडलेल्या स्वरात म्हणालो. कळतं रे, पण जरा भित्री आहे ती. आणि तू काव्याला घेऊन आलास ना गाडीवर, म्हणून ती जरा नाराज आहे. मीही म्हणूनच नाराज आहे. तिला काय करायचं आहे? मी खुला नाही आणेल. ती नाही आली मग मी माझं बघून घेईल, मी वैतागत बोललो. काय रे सौरव, असा का बोलतोस? ती तर तुझ्यासोबत. त्या दोघी काही बोलणार तेवढ्या काव्या आणि प्रिया तिथं आल्या. अरे चल ना सौरव तिकडे, इकडे काय बोलत बसलास? असं म्हणत दोघी मला ओढतच घेऊन गेल्या. मीही त्यांच्यासोबत ओढल्या गेलो.
बराच वेळ त्या दोघींनी मला सोडलंच नाही. मला तर आमची ट्रीप उगीच वाया गेल्यासारखी वाटत होती. राग कुणावर काढायचा तेही कळेना. पूर्वावर, निधीवर की स्वतःवर. बापरे, याला तर काहीच माहीत नाही. म्हणजे त्या दिवशी काव्याने हा सगळा डाव रचला होता तर. आणि तिची मैत्रीण प्रियाही यात सामील होती. निधी डायरी बंद करून विचार करायला लागली. पूर्वा त्या दिवशी फारच उत्साहात होती. तिलाही सौरवचा सहवास हवासा वाटत होता. म्हणून तर ती तिच्या वडिलांची पर्वा न करता अशी ट्रीपला यायला तयार झाली होती. आम्ही सगळे एका ठिकाणी जमलो होतो. सौरवचे मित्र अनिकेत, मयूर, समीर, काव्या आणि प्रिया आणि मोना होती. अनिकेत, मयूर आमच्याशी चांगले बोलत होते. पण एक काव्या आणि प्रिया दोघीजणी काय काय टॉन्ट मारत होत्या आम्हाला. आम्ही भांडण नको म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. सौरवची चॉईस ना एकदम थर्ड क्लास आहे, काव्या म्हणाली. आणि काजल, शुभांगीला तर एवढा राग आला होता. काव्या, काय बोलतेस तू? समीर म्हणाला. अरे ते त्याने काल एक ड्रेस पसंत केला होता, त्याबद्दल बोलत होते मी. त्याला ना कपड्यांची अजिबात चॉईस नाही आहे, काव्या सारावासाव करत म्हणाली. तो त्याचा प्रश्न आहे, तुला काय करायचं आहे? अनिकेत म्हणाला. त्याला तिच्या बोलण्याचा रोग कळला होता. ती सरळ सरळ पूर्वाला डिवचत होती. हो, त्याचाच प्रश्न आहे. माहीत आहे, माझा पण मित्र आहे ना. त्याला समजावणं माझं काम आहे. असा कसा तोट्याचा व्यवहार करू देईल त्याला? काव्या बोलली. आता बघ ना, काहीतरी राहिलं म्हणून गेलाय आणि मला सांगितलं माझ्यासोबत ये म्हणून. मी येते म्हटलं सोबत, तिकडून आपण पुढे निघूया, तर तसेही नाही, काव्या म्हणाली. काय तू आणि सौरव एका गाडीवर जाणार आहात? प्रिया म्हणाली. अगं हो, त्याने स्वतः सांगितले मला माझ्यासोबत ये म्हणून. वाटेत एक काम आहे महत्त्वाचे, काव्या म्हणाली. अनिकेत, मयूर, चला ना मग आपण पुढे निघूया, शुभांगी म्हणाली. अगं येऊ दे ना सौरवला, नंतर जाऊया, समीर म्हणाला. ही थांबेल ना त्याच्यासाठी, तोपर्यंत आपण पुढे जाऊ, काजल आणि ही एकत्रच म्हणालो. मुलेही यायला तयार झाली. काव्या आणि प्रिया मात्र प्रचंड खुश होत्या. पूर्वाचा चेहरा मात्र पडला होता. ती निधीच्या गाडीवर बसली. रस्त्यावर अगदी गप्प गप्प होती. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे लक्ष कुठे होते बोलण्यात हरवली होती बिचारी. आणि सौरवचाही राग आलेला. जा बोल ना सौरवसोबत, निधी म्हणाली. नको, त्याला बोलावंसं वाटतं तर येईल तो स्वतः. त्याच्या मैत्रिणी आहेत ना सोबत त्याला. आता माझी गरज काय आहे? पूर्वाही रागातच म्हणाली. त्याला तुझी गरज नाही तर असा चेहरा पाडून का बसली आहेस? जरा हस बरं. काजल, शुभांगी, निधी तिघेही तिला हसवण्याचा प्रयत्न करत होत्या. तिघी आता थोडीफार रिलॅक्स झाली होती. आता आम्ही एकमेकींची गंमत करून हसत होतो. पूर्वाचे लक्ष मात्र सारखे सौरवकडेच होते, पण बोलत मात्र दोघेही नव्हते एकमेकांसोबत. अरे काय झालं? पूर्वा, तू तरी जाऊन बोल ना त्याच्याशी, काजल म्हणाली. नाही, नको, मला नाही बोलायचं. एकतर त्याला काव्यासोबत यायचं होतं आणि स्वतः दूर दूर पडतोय, तर मी का त्याच्या मागे जाऊ? पूर्वा गाल फुगवून म्हणाली. अगं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, निधी म्हणाली. झाली असेल मग हा असा रुसून का बसलाय? नेहमी तर मागे मागे फिरत असतो माझ्या, पूर्वा बोलली. या दोघांना ना काहीच कळत नाही, शुभांगी डोक्यावर हात मारून बसली. चल आपण जाऊन बोलायचे का सौरवसोबत, काजल बोलली. निधी, तू येतेस का? तुझा मित्र आहे ना तो, शुभांगी हसत म्हणाली. नाही, मला नाही यायचे, तुम्ही दोघे जाऊन या. ती काव्या आणि प्रिया दिसली की माझा राग मस्तकात जातो, निधी बोलली. ठीक आहे, चल शुभांगी, बघून येऊया काय म्हणतो सौरव. काजलने तिला हातात हात धरून नेले. दोघी सौरवजवळ जाऊन बोलतच होत्या की काव्या आणि प्रिया येऊन परत त्याला तिथून घेऊन गेल्या. मी तिला सगळे अगदी जसेच्या तसे आठवत होते. झालेल्या घटनात काव्याने खलनायकीची भूमिका साकारली होती, पण सौरवला यातले काहीही माहीत नव्हते. तो तर निधी आणि पूर्वाला दोष देऊन मोकळा झालेला. इकडे काव्या तर फारच खुशीच होती. 15 दिवस सौरव त्याच्या सोबतच थांबत होता. पूर्वाचं तर चुकूनही नाव घेत नव्हता. इकडे पूर्वाही उदास उदास राहत होती. असं उदास बसण्यापेक्षा बोलून घे ना त्याच्याशी एकदा. तो का अवॉइड करतोय तुला तेही कळेल, निधी पूर्वाला समजावत होती. मला नाही बोलायचे,
त्यांनी स्वतः येऊन बोलायला पाहिजे. एकतर त्याची चुकी असताना तोच रुसून बसलाय म्हणजे काय? कदाचित त्याला आता मी आवडत नसेल. असेही त्या दिवशी ती काव्या काय म्हणाली आठवतं ना? थर्ड क्लास चॉईस म्हणाली मला. पूर्वाच्या डोळ्यातून अश्रू आले. रिलॅक्स यार, असं मनाला लावून नको घेऊ. ती काव्या कशी आहे माहीत आहे ना तुला? काजल बोलली. पण हे असं किती दिवस अबोल्यासारखं राहणार आहे दोघे? पूर्वा तू एकदा त्याच्याशी जाऊन बोल. एकदाचा काय तो सोक्स मोक्स लावून मोकळे व्हायचे आणि यावेळेस तू स्वतः बोलूनही त्याला जर अवॉइड केले तर मी कधीच तुला त्याच्याशी बोलायला सांगणार नाही, निधी म्हणाली. ठीक आहे निधी, मी एकदा प्रयत्न करते, पण यावेळी तो बोलला नाही तर मी परत. अगं असं काहीही नाही होणार. तू जशी त्याच्या विरहात बेचैन आहेस ना, कदाचित तोही असेल. आणि तसाही मुलांचा इगो थोडा जास्त असतो. आपण थोडी माघार घेतलेली तर काही बिघडत नाही, निधी तिला समजावत सांगत होती. शुभांगी, काजल आणि निधीच्या सांगण्यावरून पूर्वा स्वतःहून सौरवकडे बोलायला गेली. आता डायरीत. 15 दिवस झाले आम्ही एकमेकांशी बोलत नाही आहोत, पण मला आता राहवत नाही पूर्वाशी बोलल्याशिवाय. काय करू मी? जाऊ का स्वतःहून तिच्याशी बोलायला? जावेच लागेल. मी मनाशी निर्धार केला. पण मी माझ्या मित्रांसोबत बसलेला असताना पूर्वा माझ्यासोबत बोलायला आली. मला आनंदाच्या भरात काही सुचले नाही. मी तिला आपल्या मिठीत ओढूनच घेतले. ती पहिल्यांदाच बावरली, पण तीही आता माझ्या मिठीत चांगली विसावली. माझे मित्र आम्हाला प्रायव्हसी मिळावी म्हणून दुसरीकडे निघून गेले. सौरव, फार वाईट आहेस तू, ती माझ्या छातीवर हात मारत बोलली. तिच्या मऊ मऊ हातांनी मार खाताना फार छान वाटत होतं मला. आणि तू काय कमी आहेस? एवढ्या दिवसात एकदाही माझी आठवण नाही आली तुला, मी म्हणालो. आठवण नसती आली तर आली नसती का तुला भेटायला? पूर्वा माझ्या छातीवर डोकं ठेवून बोलली. ठीक आहे, चल मागचं सगळं विसरूया आणि आठवणी काढायची नाही. पण यानंतर कधीही माझ्याशी असं अबोला धरायचं नाही, कळलं ना? मी तिला दटावत म्हणालो. पुन्हा असा अबोला धरलास ना सौरव, तर मी तर मरूनच जाईन, निधी म्हणाली. निधीच्या ओठांवर माझा हात धरला. तिला परत असं बोलायचं नाही म्हणून सांगितले. तिच्याशी न बोलण्या तर माझा काळजाचा ठोकाच चुकला होता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कॉमेंट करून जरूर कळवा. आणि भेटूया उद्या भाग 15 मध्ये. तोपर्यंत नमस्कार.